नमस्कार. पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आपण मागील व्हिडिओमध्ये 34 साईजचा कटोरी ब्लाऊजचा डायग्राम पाहिलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाही कटिंग पाहायचं आहे. पहा, 32 साईजचं जेव्हा आपण कटोरी ब्लाऊजचं कटिंग पाहिलं त्यावेळेस मी तुम्हाला 10.5 इंचाची बाही कटिंग करून दाखवली. 30 साईजची जेव्हा मी कटोरी ब्लाऊजचं ड्राफ्टिंग जेव्हा करून दाखवलं त्यावेळेस मी तुम्हाला 3 इंचाची बाही जी आहे ती कशी कट करायची हे सविस्तर सांगितलेलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 5 इंचाची बाही कशी कटिंग करायची हे सांगणार आहे. वेगवेगळ्या उंचीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या बाह्या आपण प्रत्येक कटिंगसोबत करणार आहे. म्हणजे जसं आपण वेगवेगळ्या साईजचं कटिंग करत जाऊ तसं आपण वेगवेगळ्या उंचीच्या बाह्या, वेगवेगळ्या बाह्या डिझाईनच्या सर्व मी तुम्हाला सांगत जाणार आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण 5 इंचाची बाही पाहूया. इथे हा पाठीमागचा भाग आहे 34 साईजचा. तर पहा, ज्यांना मुंडा घेर मोजून बाही जमत नाही त्यांनी छाती घेरानुसार बाही कटिंग तुम्ही करायचं आहे. तर ते मी तुम्हाला पहा, सर्वात पहिला आपला व्हिडिओ आहे छाती घेरानुसार बाहीचं कटिंग कसं करायचं, तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. आणि बाकीचे व्हिडिओमध्ये मी सर्व तुम्हाला मुंडा घेरानुसार बाहीचं कटिंग दाखवत असते. कारण बाही ती असते मुंडा घेरानुसार जी आपण कटिंग करतो ती अजिबात कमी वगैरे पडत नाही, जास्तही होत नाही. त्यासाठी आपल्याला पहा, या पद्धतीने मी जसं सांगते त्या पद्धतीने कटिंग करायचं आहे. जर मुंडा मोजायला जमत नसेल तर छाती घेरानुसार तुम्ही कटिंग करू शकता. हा जो मुंडा आहे, नेहमी आपल्याला बाहीचं कटिंग करताना जो पाठीमागचा मुंडा आहे तो घ्यायचा असतो, म्हणजे तो मोजायचा असतो. तर पहा, हा मुंडा आहे पाठीमागचा. इथे अर्धा इंच आपलं शोल्डरमध्ये जोडण्यासाठी जाणार. तर आपल्याला मोजायचा आहे मुंडा इथून. पहा, इथं शिलाई येते आपली. तर इथून हा मुंडा जो आहे तो आपल्याला मोजायचा आहे. तर तो किती भरतोय हे पहिल्यांदा पाहूया. बरोबर 8 इंच हा मुंडा आलेला आहे. पहा, इथे बरोबर हा 8 इंच मुंडा इथे आलेला आहे. तुम्हाला मी डबल मोजून दाखवते. इथून पहा, या पद्धतीने पहा, बरोबर 8 इंच इथं मुंडा आलाय. तर 8 इंच आपला मुंडा घेर आहे हे लक्षात ठेवा. आणि यानुसार मी तुम्हाला बाहीचं कटिंग जे आहे ते दाखवणार आहे. आता हा बॅक पार्ट जो आहे तो आपल्याला नको आहे. आता आपण बाहीचं कटिंग करणार आहे. बाहीची उंची आहे आपली 5 आणि आपला मुंडा घेर किती आला 8 इंच. 34 साईजमध्ये मुंडा घेर किती आला आपला 8. तर सर्वात पहिल्यांदा उंचीचं मार्किंग करून घेऊ. इथे एक मी अशी लाईन ओढली. तर इथे बंद बाजू असते, त्या बाजूला आपल्याला काय करायचे असते, बाहीची उंची टाकायची असते. हे सर्वांना माहीतच आहे. तर 5 इंच उंची आहे, त्यामध्ये 1 इंच मी मिक्स करून 6 इंचावरती इथं मार्किंग करून घेणार आहे. 5 + 1 इंच झाले 6. इथूनही मी असंच 6 इंचावरती मार्किंग करून घेणार आहे. पहा, इथे असं. यामध्ये आपली बाही घडी जी आहे ते पूर्ण कटिंग झालं की आपण पाहायचं आहे किती बाही घडी येते. बाही घडी ही जी आहे मुंडा घेरानुसार आपली बाही घडी कमी जास्त होत असते, ते तुम्हाला आता समजेलच. इथे मी बाहीचं उंचीचं मार्किंग करून घेतलंय. आता कॅप हाईट घेऊया 3.5 इंच. 4 इंचाची बाही असती तर आपण इथे कॅप हाईट घेतली असती 3 इंच. तर 5 इंचाची बाही आहे तर मी इथं 3.5 इंच कॅप हाईट घेतली. इथे मी असं मार्किंग करून घेतलं. आपला मुंडा घेर आलेला 8 इंच. आता तो कुठं वापरायचा आहे पहा, इथून म्हणजे इथं उंचीचं मार्किंग आहे, इथून आपल्याला ह्या कॅप हाईटच्या लाईनवरती कुठं 8 इंच मार्किंग येते तिथं आपल्याला मार्किंग करायचं. पहा, इथून या कोपऱ्यामध्ये मी 8 इंच असं ठेवलं आणि या लाईनवरती कुठं टेप आपला 8 इंचावरती येतं हे पाहायचं आणि इथे असं मार्किंग करायचं आहे. इथून एक अशी तिरकी लाईन ओढून घेऊया. पहा, ही आपली आहे ही तिरकी लाईन. हा झाला आपला मुंडा घेर. आपण यामध्ये अजून मार्जिन मिक्स केलेलं नाही, तर ते मार्जिन कधी मिक्स करायचं हे मी तुम्हाला सांगते. बाहीला आकार देण्यासाठी 1 इंच मी इथं घेतलं. 1 इंचच इथं बाहीला आकार देण्यासाठी घ्यायचं आहे. आता ही जी तिरकी लाईन आहे पहा, याचे आपल्याला काय करायचे, 4 भाग करायचे. तर इथे पहा, हा 8चा निम्मा झाला 4. हे झाले आपले 2 भाग. आणि परत हा जो भाग आहे 1-1 इंच
त्याचे परत 2 भाग करायचे असे. हे झाले आपले 4 भाग. या पद्धतीनं तुम्ही बाहीला आकार द्या, एकदम परफेक्ट आकार येतात पहा. आणि तुमच्या बाहीमध्ये कुठेही घोळे येत नाही. इथे झाला हा अर्धा इंच वरती, हा दुसराही आपण पॉईंट घ्यायचा आहे अर्धा इंच वरती, आणि हा तिसरा पॉईंट घ्यायचा आहे अर्धा इंच खाली. इथे खाली घ्यायचा असा. हे आपले पॉईंट आलेत वरती. सर्वात पहिल्यांदा आपल्याला आतला आकार द्यायचा आहे. तर हे 1 इंच आहे, या 1 इंचावरून इथं यायचं, परत असं सेंटरवर यायचं. पहा खूप छान असा आपला पानाचा आकार जो आहे तो तयार होतो. इथं आणायचं खालच्या अर्धा इंचावर आणि असं मिक्स करायचं पहा, म्हणजे मिळवायचं आहे तिथे आणून. तर हा आकार जो आहे तो आपोआपच, फक्त आपण पॉईंट जोडले तरीसुद्धा पहा पानाचा आकार जो आहे तो एकदम परफेक्ट असा तयार झाला. बाहीचा आपल्याला पाठीमागचा आकार द्यायचा आहे. इथे पाव इंच एक वरती पॉईंट घ्यायचा, हा अर्धा इंचाचा आहे तो आहे असा ठेवायचा. हा तिसरा पॉईंट आहे तो फक्त पाव इंच असा वरती घ्यायचा आणि आकार द्यायचा आहे. तर पहा हे 1 इंच आहे, इथून मी या पाव इंचावरती येऊन अर्धा इंचावरती अशी लाईन आणली आणि ही लाईन परत अशी पाव इंचावर आणून या लाईनवरती, म्हणजे जी आपण तिरकी लाईन ओढलेली या लाईनवरती आणून अशी मिळवायची या पद्धतीने. तर हा आकार जो आहे इथून असा बाहेर नेऊ नका. इथे जे पाव इंच आपण घेतलं यावरती आणून असं मिक्स करा, म्हणजे काय होतं तुमची बाही इथे फुगत नाही. इथे पहा तुमच्या बाहीला घोळ येतो, तर तो घोळ येत नाही. आता याच्या पुढे आपल्याला मार्जिन घ्यायचं आहे. ब्लाऊजमध्ये 1.5 इंच मार्जिन आपण घेतलेलं आहे, पाहिलेलं आहे तुम्ही. तर ते 1.5 इंच आपण इथं घ्यायचं. तुम्ही जर 2 इंच मार्जिन घेतलं असेल तर तुम्ही 2 इंच घ्या. तर इथे मी 1.5 इंच घेतलं. 5.25 इंच दंड घेर आहे तो घेतला आणि याच्या पुढे मी 1.5 इंच मार्जिन घेतलं आणि हे पॉईंट जे आहेत ते आपल्याला जोडायचे आहेत असं. अजून एक म्हणजे हा पॉईंट जो आहे इथे अर्धा इंच खाली यायचं. इथे फिटिंग आहे पहा, मार्जिन आहे आपलं, हे पूर्ण हे मार्जिन आहे. तर इथं आपल्याला अर्धा इंच असं खाली यायचं आहे. यामुळे सुद्धा तुमच्या बाहीमध्ये घोळ येत नाही. तर मी अर्धा इंच अशी खाली आली. आणि बाही जोडताना सुद्धा, म्हणजे ब्लाऊजला तुम्ही जेव्हा बाही जोडता त्यावेळेस सुद्धा पहा एकदम परफेक्ट अशी बाही, जसा आपल्या ब्लाऊजचा मुंडा आहे त्याप्रमाणेच हा बाहीचा सुद्धा मुंडा जो आहे तो एकदम परफेक्ट बसतो. म्हणजे तुमचा ब्लाऊजचा मुंडा वेगळा आणि बाहीचा हा जो आकार आहे तो वेगळा असं होत नाही, परफेक्ट मॅच होतात. तर इथे या पद्धतीने मी तुम्हाला बाहीचा डायग्राम जो आहे तो 5 इंचाच्या मी परफेक्ट असा सांगितलेला आहे. इथं तुम्हाला आता पाहायचं आहे काय, बाहीची घडी. छाती घेरानुसार आपण बाहीची घडी घेतो, त्यावेळेस छातीचा आपण 4था भाग घेतो. पहा 4था भाग किती. आता इथे छाती घेरानुसार आपण कटिंग केलं असतं तर 8.5 इंच इथं आपण बाहीची घडी जी आहे ती घेतली असती. आपण आता मुंडा घेरानुसार बाहीचं कटिंग केले तर किती इंच आपली बाही घडी भरतीये पाहूया. मी मगाशीच सांगितलं मुंडा घेरानुसार आपली बाही जी आहे, बाहीची घडी जी आहे ती कमी जास्त होत राहते. इथून ही बाहीची घडी पहा 9 इंच भरली. का भरली? कारण आपला मुंडा जो आहे तो जास्त आहे, 8 इंच मुंडा भरलेला आहे, म्हणून बाहीची घडी इथं आपली मुंडा घेरानुसार किती आली, 9 इंच. जर आता तुम्ही छाती घेरानुसार जर बाहीचं कटिंग केलं असतं तर तुमची बाही अर्धा इंचानी कमी पडली असती. म्हणून तुम्हाला मी नेहमी सांगत असते मुंडा घेरानुसार बाहीचं कटिंग करायचं आहे. तर आजचा हा व्हिडिओ मी तुम्हाला अगदी डिटेलमध्ये माहिती सांगितलेली आहे बाहीविषयी. तर कसा वाटला हे तुम्ही सांगायचं आहे. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.